पुणे अत्याचार प्रकरणात एक नवीन अपडेट समोर येते। स्वारगेट आगाराच्या व्यवस्थापकांना आता चौकशीसाठी मुंबईत बोलावण्यात आले। व्यवस्थापक पल्लवी पाटील यांना मुंबईत बोलावल्याचं कळतंय, तर मुंबई परिवहन विभागात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी होणार आहे। या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुणे अत्याचार प्रकरणात खरं तर स्वारगेट आगाराच्या व्यवस्थापकांनाच अर्थातच मॅनेजरला आता चौकशीसाठी मुंबईत बोलावण्यात आलेलं आहे। व्यवस्थापक पल्लवी पाटील यांना मुंबईत बोलावल्याचं सांगितलेलं आहे। यासोबतच या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर येते, तर मुंबई परिवहन विभागात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आता त्यांची चौकशी होणार आहे। स्वारगेट बसस्थानकावरील बलात्कार प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, काय अधिकची माहिती आहे? आता स्वारगेट आगाराच्या व्यवस्थापकांना चौकशीसाठी मुंबईत बोलावण्यात आले। नक्कीच मेघना, खरं तर पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरती परवाच्या दिवशी पहाटे जी घटना घडली दुर्दैवी, त्या घटनेच्या जबाबदार या स्वारगेट एसटी आगाराच्या प्रमुख ज्या आहेत, खरं तर त्यांना या सगळ्या विषयाची माहिती घेण्यासाठी परिवहन विभागानं बोलवलेलं आहे। आज दुपारपासून त्यांच्याकडून सगळी जो घटनाक्रम आहे तो परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी घेत आहेत। खरं तर स्वारगेट सारख्या गजबजलेल्या या सगळ्या बस स्थानकावरती ही सगळी 26 वर्षाच्या तरुणीवरती दुर्घटना झालेली आहे आणि आपण पाहिलं की ज्या सुरक्षा रक्षकाच्या अगदी समोर थांबलेली जी शिवशाही बस आहे, त्या शिवशाही बसमध्ये तरुणीवरती लैंगिक अत्याचार झाला होता। खरं तर याची सगळी जबाबदारी जी आहे ती लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।